नमस्कार, साशास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे 8 मंथपासून पुढे बाळासाठी हेल्दी फूड। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ बघत असाल, व्हिडिओ आवडले तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील। याच्यासाठी मी काजू आणि बदाम, पोहे एक वाटी घेतलेले आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला ब्राऊनसर रंगावर लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकताय किती छान आणि मस्त असे हे भाजलेले आहेत। ते भाजून घेतल्यानंतर ना आपल्याला एका ताटामध्ये याला थंड होईपर्यंत याला मस्त थंड होऊन द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर ना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याच्या पूर्ण एकजीव असं मिश्रण करून आपल्याला वाटून घ्यायची आहे फाईन पावडर। तर तुम्ही बघू शकताय किती छान आणि मस्त अशी ही फाईन पावडर आपली झालेली आहे। तर फाईन पावडर ही एकदम मस्त अशी पावडर छान आणि बारीक झालेली आहे। तर याला जास्त वेळ न घालवता आता आपण बघत आहात तर किती मी हाताने देखील एकदम मस्त ह्याला फाईन पावडर ही मस्त आपल्याला झालेली आहे। तर बघत आहात तुम्ही किती छान आणि मस्त अशी मऊ झालेली आहे, मऊसर। तर आता याच्यासाठी बाळाला पटकन आपण ही रेसिपी करून आपण देऊ शकतो। तो हेल्दी फूड हे आहे बाळासाठी मस्त। तर 1 वाटी दुधामध्ये 1 छोटा चमचा मी हे सेरेलॅक घेतलेला आहे पोह्याचा। तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। तर बेबीसाठी हे मस्त आणि झटपट होणारी हेल्दी फूड आहे। भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत थँक्यू।